नमस्कार शेतकरी बंधूंनो। तर आज आपण ITC मार्स या ॲप्लिकेशनबद्दल जाणून घेणार आहोत आणि विशेष म्हणजे त्यामध्ये एक खत कॅल्क्युलेटर दिलेले आहे। तर त्या खत कॅल्क्युलेटरबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत। तर हे आपण पाहू शकता, यामध्ये हे ITC मार्स नावाचे हे ॲप्लिकेशन आहे। याला आपण ओपन करूयात। ओपन होत आहे आणि हे आपल्याला प्ले स्टोअरवरती सहज उपलब्ध होऊ शकते। तर यामध्ये आपल्याला हवामानाविषयी माहिती आहे। खाली मंडी भाव, पीक डॉक्टर कॅमेरा, ज्यामधून आपण आपल्या पिकावरील रोगाचे निदान लावू शकू। आणि बाजूला दिलेले आहे ते सरकारी अनुदान योजना काय काय असतात त्याबद्दल माहिती आहे। आणि खाली कृषी कर्जाबद्दल माहिती आहे। शेतकऱ्यांसाठी काही व्हिडिओज आहेत यामध्ये पाहण्याकरिता। इथे बाजूला आहे खत कॅल्क्युलेटर आणि खाली जर आले आपण तर आपल्या शेताला आपण जिओ टॅगिंग सुद्धा करू शकतो। आपला माल आपण सहजपणे यामधून विक्री पण करू शकतो आणि शेतीसाठी जे आपल्याला लागणारे औषधी वगैरे आहेत ते पण यामधून आपण खरेदी करू शकतो। तर आपण खत कॅल्क्युलेटरबद्दल जाणून घेऊयात। हे या साईडला इथे खत कॅल्क्युलेटर दिलेले आहे। तर हे आपण ओपन करून घेऊयात। तर यामध्ये आपण सुधारणा करा म्हणून सांगत आहे। तर आपण यामध्ये सुधारणा करून घेऊयात। पहिले जे काही आपण फिल केलेले होते ते डिलीट करून घेऊया आणि नवीन फिल करूया। तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो या कॅल्क्युलेटरचा वापर कधी करता येतो, तर आपण जेव्हा आपल्या जमिनीचे माती परीक्षण करू तेव्हा आपल्याला या कॅल्क्युलेटरचा वापर करता येतो। तर आपण माती परीक्षण करून घेतल्याच्या नंतर आपल्याला या प्रकारचा असा एक माती परीक्षणाचा रिपोर्ट देण्यात येतो आणि यावरती पूर्ण 10 ते 11 चाचण्या झालेल्या आहेत। तर यामधील आपल्याला फक्त NPK या कॅल्क्युलेटरमध्ये फिल करायचा आहे। NPK म्हणजे N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम। तर आपण नायट्रोजन किती आहे ते या कॅल्क्युलेटरमध्ये टाकून घेऊयात। नायट्रोजन आहे 224 आणि पोटॅशियम आहे नायट्रोजन आहे 224 आणि फॉस्फरस आहे 36.29 आणि पोटॅशियम आहे 27.25। हे आपण यामध्ये आकडे फिल केलेले आहेत। हे आपण आपल्या माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार यामध्ये आकडे फिल केलेले आहेत। तर याला आपण आता अपडेट करूया। हे अपडेट होत आहे। तर आता खाली आपल्याला विचारत आहे शेणखत असेल तर शेणखतावरती क्लिक करा, मग नाही असेल तर नाहीवर क्लिक करा। आणि पीक विचारत आहे, तर पीक आपण सोयाबीन करणार आहोत, तर सोयाबीनसाठी आपण पाहूयात। सोयाबीन यामध्ये आपल्याला सोयाबीन निवडायचं आहे। तर जमिनीचे एकक जे काय असेल ते टाका। आपण एकरमध्ये सॉइल टेस्टिंग केलेली होती 1 एकरची, तर आपण 1 एकर एवढं एकक निवडूया। यामध्ये जे काय असेल, अर्धा एकर असेल तर अर्धा टाका, 1 एकर असेल तर 1 एकर टाका किंवा 2 एकर असेल तर 2 एकर टाका। आता इथे मोजणेवरती क्लिक करा, म्हणजे आपल्याला ते कॅल्क्युलेट करून सांगेल। ओके। तर आता खताची शिफारस आहे। 2 पद्धतीमध्ये शिफारशी दिलेल्या आहेत आपल्याला। शिफारस 1 मध्ये दिलेले आहे DAP 39.61 kg आणि युरिया 12.01 kg आणि MOP म्युरेट ऑफ पोटॅश 33.74 kg। तर यामध्ये आपण किती पैसे वाचू शकतो ते देखील यामध्ये दिलेले आहे। वरील शिफारशीचे पालन करून आपण आपल्या खताची किंमत रुपये
162.91ने वाचवू शकता। आणि शिफारस 2मध्ये दिलेले आहे युरिया 27.5 kg आणि SSP 113.87 kg आणि MOP दिलेला आहे 33.74 kg। तर 2मध्ये आपण आपल्या खताची किंमत 168.4 ने वाचवू शकतो। तर खाली आपल्याला इनपुटमध्ये हे खते उपलब्ध देखील असतील आणि त्याच्या खाली ॲग्री एक्सपर्टचा नंबर दिलेला आहे, त्यावरतीही आपण कॉल करून माहिती घेऊ शकता। तर यामुळे निश्चितच आपला विनाकारण होणारा जो खर्च आहे निश्चितच कमी होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ होईल आणि जमिनीची सुपीकता टिकून राहण्यासही आपल्याला निश्चित मदत होईल। चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच ITC मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरवरून ITC मार्स हे ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।